सध्या गोकुळच्या इलेक्शनासंदर्भात जिल्ह्यातलं वातावरण वेगळ्या मूडवरती गेलेलं आपल्याला दिसून येते. काही संस्था अवसायण्यात निघालेल्या होत्या, पण कोल्हापूर सर्किट बेंच असेल किंवा DDR असतील किंवा सहाय्यक निबंधक असतील, यांना चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन ज्या संस्थांचं 1 लिटर दूध नाही अशासुद्धा संस्था न्यायालयाच्या आदेशानं पात्र झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण न्यायालयानं जरी आदेश दिला असेल की अशा संस्थांना पात्र करा, DDR पुणे ऑफिसनं सुद्धा अशा संस्थांना पात्र करावं असाच आदेशवरती पुढं आहे, तोच आदेश ठेवला. पण आम्हाला सांगायचं असं आहे की त्या आदेशामध्ये, न्यायालयाच्या आदेशामध्ये आणि DDRच्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की AR ऑफिसनं ज्या संस्थांच्या बाबतीत काही त्रुटी आढळल्या असतील, ज्या संस्था संघाचे नियम पाळत नसतील, नियमांचा भंग करत असतील, अटी शर्ती पालन करत नसतील, तर अशा संस्थांच्या बाबतीत की AR ऑफिसनं योग्य ते निर्णय घ्यावा अशा यांना सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत निर्णय हा शेवटी इथं कोल्हापूरच्या ऑफिसमध्येच होणार आहे. आणि मग इथं ज्या संस्था खरोखरच पात्र आहेत, अवसायनातल्या ज्या संस्था खरोखर जर पात्र आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आमची भूमिका तीच आहे. पण ज्यांचं खरोखर 1 लिटर दूध नाही अशा संस्था जर पात्र व्हायला लागल्या तर गोकुळसारखा दूध संघ हा राजकारणाचा अड्डा बनेल. आता मुळात 50 वर्षापासून 3600 संस्था होत्या आणि अलीकडच्या 5 वर्षात 1800 संस्था वाढल्या. म्हणजे जवळपास 50% संस्था 5 वर्षात वाढतात. दूध वाढलं का हो तेवढं? मग दूध नाहीच वाढलं, पण राजकारणाचा अड्डा बनवायसाठी या संस्था आपण तयार केलेल्या आपल्याला दिसून येते. या संस्था खरोखर त्यांचं ऑडिट होते का बघितलं पाहिजे, दूध घालतात का बघितलं पाहिजे. एका आम्ही आता बघितलं, एका संस्थेचं 1 लिटर दूध नाही 5 वर्षामध्ये, पण ती संस्था या न्यायालयाच्या आदेशानं, DDRच्या आदेशानं मतदानाचं पात्र ठरत आहे. पण पात्र ठरत असताना त्यांनी न्यायालयानं सुद्धा किंवा DDR पुणे ऑफिस यांनी सुद्धा आपल्या या AR ऑफिसला अशा सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या पातळीवरती तुम्ही निर्णय काय घ्यायचा आहे. ज्या संस्था पात्र आहेत त्या पात्र संस्था ज्या आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार द्या. ज्या संस्था नियम अटी शर्तींचं पालन करणार नाहीत अशा संस्थांचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असा निर्णय दिला आहे. त्याबाबतीत आम्ही आता निवेदन दिले आणि AR ऑफिसनं योग्य ते निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तमाम कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही जवळपास सगळ्याच तालुक्यातले लोक इथं आलेलो आहोत की योग्य ते निर्णय व्हावा. न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की तुमच्या लेवलला जे काही नियम अटी पाळत नाहीत त्यांचं तुम्ही मतदानाचा अधिकार देऊ नका असाही त्याच्यात उल्लेख आहे. पण त्याचं प्रेशर करताय असं वाटतंय का? मुळात हा आता राजकीय अड्डाच बनलेला आहे. आता कोण आता सध्या सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांनी ज्या संस्था वाढवल्यात ना, संस्था वाढवल्या कोणी 1800, विरोधक कोण वाढवत नसतो, सत्ताधाऱ्यांनी वाढवल्यात. आणि कुणाच्या वाढल्या संस्था? यांच्या बगल बच्चांच्या वाढल्या. बस संस्था वाढू दे, संस्था वाढली पाहिजे, सहकार वाढला पाहिजे या मताशी आम्हीही सहमत आहे. पण त्यांचं दूध येतं का खरोखर? संस्था वाढवा, दूध घाला, गोकुळ मोठा करा, गोकुळ वाढला पाहिजे. ज्यांचं 1 लिटर दूध येत नाही आता तुमच्याकडे त्यांच्या संस्थांची काही यादी आहे का अशी त्यांना अधिकार? आता मुळातच ज्या पहिल्यांदा जे रीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये दुधाचं संकलन किती आहे, त्या संस्थेचं नाव आणि त्यांनी 5 वर्षामध्ये किती संकलन केलं आहे हे इयर वाईज दिलेलं आहे. तुम्ही जर स्वतः जरी बघितलं इथं यांच्याकडे आहे प्रत्येक त्या प्रत्येक संस्थेच्या पुढं कोणत्या वर्षी किती दूध केलं संकलन अशा संस्थेची यादी आहे. आमच्याकडे पण ते आहे, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काही संस्थांचं 0 लिटर दूध आहे. पण या न्यायालयाच्या आदेशानं, DDRच्या आदेशानं त्या संस्था देखील पात्र होत आहेत आता मतदानासाठी. असं झालं तर हे सहकार काय टिकणार नाही. न्यायालयानं सुद्धा विचार करा, सहकार टिकवायचा असेल तर मुळात जो दूध घालतो अशा लोकांनाच इथं संधी मिळाली पाहिजे. अन्यथा हे राजकारणाचा अड्डा बनला तर एक दिवस शेतकरी संघासारखी आपल्या गोकुळ दूध संघाची अवस्था झाली आपल्याला दिसून येईल. मी प्रवीण पाटील, केदारनी दूध संस्था कावनी चेअरमन.